खारघरमध्ये भीषण पाणी समस्या. सिडको दालनामध्ये माजी नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन. खारघरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पाणी समस्या भेडसावत आहे. अनेक वेळा सिडकोकडे पाठपुरावा करून देखील समस्या सुटलेली नाही. खारघरमध्ये ग्रामस्थांकडून देखील अनेक वेळा आंदोलन करण्यात आले, मात्र प्रश्न सुटले नसल्याने अखेर खारघरवासी आक्रमक झाले असून सिडकोच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन केले. यावेळी खारघरमध्ये सर्व माजी नगरसेवक व भाजपचे सर्व पदाधिकाऱ्यांनी सिडको सीबीडी बेलापूर येथे ठिय्या आंदोलन केले. तसेच पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, किमान 1 महिना नियमित पाणीपुरवठा झाल्याची खात्री झाल्याशिवाय सिडको मार्फत खारघरमधील नवीन बांधकामांना सीसीओसी देण्यात येऊ नये, तसेच लेखी आश्वासन सिडकोकडून मिळावे या मागणीसाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने ठिय्या आंदोलन केले असून सिडको अधिकाऱ्यांना घेराव घातला आहे. नमस्कार. आज सिडको प्रशासनाच्या या दालनामध्ये आम्ही सगळ्या भारतीय जनता पार्टीचे नगरसेविका, नगरसेवक आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहोत. सकाळपासूनच एकंदरीत आंदोलनं चालू होती, पाण्यावरचे विविध मोर्चे चालू होते. त्याचंच एक उदाहरण म्हणजे आम्ही या ठिकाणी आलो आणि इथे उपस्थित जे अधिकारी होते त्यांना आमची एक प्रामुख्याने मागणी केली होती आम्ही की कुठल्याही प्रकारचं सिडकोनी यापुढे सीसीओसी हे देऊ नये, नवीन कनेक्शन देऊ नये. ह्याची ही जी आमची त्रस्त अशी मागणी होती आणि त्या मागणीचं आम्ही लेखी उत्तर त्यांच्याकडून मागितलेलं आहे की तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपात ते द्या. आता गेले आम्ही 5 तासापासून आम्ही त्यांच्या दालनात बसलेलो आहे. आम्ही त्यांची वाट बघतोय की कधी ते आम्हाला ते उत्तर देतील, कारण की उत्तर घेतल्याशिवाय तरी भारतीय जनता पार्टी आता मागे सरकणार नाही. गेल्या कित्येक वर्ष सिडकोकडून खारघरमध्ये कमी दाबाचा पाणी पुरवठा चालू आहे आणि आता गेल्या आठवडाभर खारघरमध्ये पाणी टंचाई चालू आहे. त्यामुळं खारघरमधील सर्वच नागरिक त्रस्त आहेत.